सोलापूर शहरात मशिदीच्या वर्गणीचा हिशोब मागितल्याच्या कारणावरून पिता पुत्राला लोखंडी फायटर व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महबूब कादर बागवान राहणार तुळशांतीनगर सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सद्दाम हुंडेकरी, अब्बास अली बागवान, एजाज पिरजादे, आसिफ शेख, उताउल्ला हुंडेकरी, शौकत शेख यांच्यासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी व त्यांचा मुलगा मैनुद्दीन हा मोहम्मदिया मद्रसा मशीद येथे गेले असता त्यांनी आरोपींकडे वर्गणीच्या हिशोबाची विचारणा केली। त्यामुळे रागाने आरोपीने खोटे वाद करत वाद घातला। फिर्यादी कागदपत्रे घेऊन जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। मशिदी बाहेर सर्व आरोपींनी आम्हाला हिशोब मागतो का असे म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली। यावेळी सद्दाम हुंडेकरी याने फायटर फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर मारून गंभीर दुखापत केली। सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलालाही आरोपीने बेदम मारहाण केली।